बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्रातील महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। त्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं राज्यातील 48 पैकी सर्वाधिक 23 जागांवर दावा ठोकलाय। शिरूरची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची तयारी दर्शवली आहे, पण त्याचवेळी त्यांनी ईशान्य मुंबईच्या जागेचा आग्रह राष्ट्रवादीकडे धरलाय। वंचित बहुजन आघाडीचा मवियात समावेश झाला तर शिवसेना अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील या पक्षाला देईल असाही अंदाज आहे। आगामी सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे, त्यामुळे विरोधकांच्या महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चेनं जोर धरलाय। ठाकरे गटानं या प्रकरणी काँग्रेस आणि शरद पवार गटापुढे जागा वाटपाचा पहिला फॉर्म्युला ठेवलाय। त्यानुसार ठाकरे गट 23, शरद पवार गट 15 आणि काँग्रेस 10 जागांवर लोकसभा लढवेल। जागा वाटपावरून वाद होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडीलाही यात एक जागा देण्याचा प्रस्ताव आहे। दुसरीकडे वंचितनं मविया पुढे लोकसभेच्या समसमान जागा वाटपाचा फॉर्म्युला ठेवलाय। त्यांच्या प्रस्तावानुसार दोन्ही काँग्रेस, ठाकरे गट आणि वंचितनं प्रत्येकी 12 जागांवर निवडणूक लढवावी, पण त्यावर मतैक होण्याची कोणतीही शक्यता नाही। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होती, पण सध्याची परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे। गत 2 वर्षात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात बंडखोरी झाली, त्यांचे 2 गट पडले। शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बंडखोरी झाली तर राष्ट्रवादीत अजित पवारांनी वेगळी वाट निवडली। यामुळे या दोन्ही पक्षांना निवडणुकीत मोठी सहानुभूती मिळणार असल्याचा दावा केला जातोय। दुसरीकडे 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला फारसं यश मिळालं नव्हतं, त्यांना अवघ्या 4 जागा मिळाल्या होत्या। या उलट काँग्रेसला केवळ चंद्रपूरच्या एकमेव जागेवर समाधान मानावं लागलं होतं। त्या तुलनेनं शिवसेनेला सर्वाधिक 18 जागा मिळाल्या होत्या। सत्ता उलथवण्यासाठीच मी इथं उभा आहे असं विधान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय। तसंच सत्तेला घाबरणार असाल तर काही उपयोग नाही, भीती वाटणारी सत्ता उलथवली पाहिजे असा हल्लाबोलही त्यांनी केलाय। ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते। पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजपामधील काही पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला। यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते। यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। तसंच येणारं नवीन वर्ष हे देशासाठी लोकशाहीचं जावं असं उद्धव ठाकरे म्हणाले। यावेळी उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्वांचं मी स्वागत करतो। वैशालीताई यांचं कौतुक वाटतंय। RO पाटील आमचा भक्कम माणूस होता, त्यांचं जाणं एक आघात होता, पण त्यांचा वारसा वैशालीताई पुढे नेतायत असं म्हणत ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी यांचं कौतुक केलंय। वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रयत्नामुळे ठाकरे गटात पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला। या पक्षप्रवेशाच्या वेळी संजय राऊत हे देखील उपस्थित होते। ते म्हणाले, आपल्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही, तरी लोक पक्षप्रवेश करतायत, हाच वारसा वैशाली पाटील पुढे नेतायत। उद्धव ठाकरेंचं बळ वाढवतायत, शिवसेना सत्तेला लाथ मारत पुढे जातीये असं राऊत म्हणाले। पाचोरा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, सभापती, माजी सरपंच दिवंगत आमदार RO पाटील यांच्या वैशाली सूर्यवंशी कन्या आहेत। वैशाली पाटील आणि शिवसेना शिंदे गटात असलेले त्यांचे भाऊ, त्या ठिकाणचे स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्यात मागील काही दिवसांपासून मोठा राजकीय वाद पाहायला मिळतोय। यामध्ये आज शिंदे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीवर मातोश्रीवर झालाय। शिवसेनेचा ठाकरे गट स्वबळावर एकही जागा जिंकू शकत नसल्याचा दावा काँग्रेसच्या मुंबईतील एका बड्या नेत्यानं केलाय। सद्यस्थितीत ठाकरे गटाला काँग्रेसची गरज असून काँग्रेसलाही त्यांची गरज आहे असं ते म्हणाले। त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ माजली आहे। काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी हा दावा केलाय। त्यांनी कालच ठाकरे गटानं 23 जागा लढवल्या तर आम्ही कुठे आणि किती जागा लढवायच्या असा कळीचा प्रश्न केला होता। त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला होता। त्यानंतर संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचा चिमटा काढलाय। संजय निरुपम म्हणाले की शिवसेनेचा ठाकरे गट स्वबळावर लोकसभेची एकही जागा निवडून आणू शकत नाही। त्यांनी गत निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या होत्या त्यापैकी बहुतांश खासदार पळून गेलेत। आता त्यांच्याकडे 4-5 खासदारच उरलेत, तेही त्यांच्याकडे राहतील की नाही याची गॅरंटी नाही। सद्यस्थितीत ठाकरे गटाला काँग्रेसची आणि काँग्रेसला ठाकरे गटाची गरज आहे, त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावर दोघांनीही संयम राखण्याची आवश्यकता आहे असंही संजय निरुपम यावेळी म्हणाले। यावेळी त्यांनी संजय राऊत यांची स्मरणशक्ती क्षीण झाल्याचाही दावा केला। मला कोण ओळखतं हे संजय राऊत यांच्यापेक्षा चांगलं कुणालाही माहिती नाही असं ते म्हणाले। दिल्लीतील भाजप नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अवमान करत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी केला। दिल्ली मराठी माणसाचा अपमान करते तेव्हा अस्वस्थ वाटते असं त्या म्हणाल्या। यावेळी त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला। जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हाच राज्यातील क्राईम का वाढतो? यापूर्वी 5 वर्ष जे फडणवीस होते ते आता राहिले नाहीत अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे। तसंच भाजप हा महिलांविरोधी पक्ष आहे असा हल्लाबोलही सुळेंनी केलाय। मवियाच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज 3रा दिवस आहे। सुप्रिया सुळे मोर्चात सहभागी झाल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या। फडणवीसांबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजप फडणवीसांवर अन्याय करतोय,
दिल्लीतील नेत्यांकडून फडणवीसांचा अपमान केला जातो. एखादा नेता कष्ट करत असेल तर त्याचा मान सन्मान करायला नको का? एका मराठी माणसाचा अपमान दिल्लीचा दरबार करतो याची मला अस्वस्थता होते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मोर्चाविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम केंद्र सरकार करत असून हे सरकार अतिशय स्वार्थी आहे. सरकारला लोकशाही नको, दडपशाही हवी आहे. दिल्लीत सरकार नाही, फक्त दडपशाही आहे. देशात लोकशाही राहिली नाही. आम्ही लोकांचा आवाज म्हणून दिल्लीत बोलतो. आम्ही लोकांच्या वेदना मांडल्या तर आमचं निलंबन केलं जातं, असंही सुळे म्हणाल्या. दिल्लीत जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी पदाचा राजीनामा दिलाय. लोकसभा निवडणुकीतील सक्रियता पाहता मी हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. आता नितीश कुमार जनता दल युनायटेडचे नवे अध्यक्ष बनणार हे निश्चित आहे. त्याची औपचारिक घोषणा अजून व्हायची आहे. आज होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत नितीश यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. नितीश कुमार यांच्या हातात पक्षाची कमान येण्याची ही दुसरी वेळ असेल. जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस दासाई चौधरी यांनी सांगितलं की कार्यकारिणीच्या बैठकीत विजेंद्र यादव यांनी पक्षाध्यक्ष पदासाठी नितीश कुमार यांचं नाव पुढे केलं. प्रमुख चेहरा असल्यानं त्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संघटनेची धुरा सांभाळावी असं पक्षातील बहुतांश प्रमुख नेत्यांचं मत होतं, ज्याला कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला. यानंतर नितीश म्हणाले की तुम्ही जेव्हा जेव्हा विनंती कराल तेव्हा मी त्यासाठी तयार आहे. ललन सिंह यांनीही पाठिंबा दिला. ते म्हणाले, मी बराच काळ पक्षाध्यक्ष आहे. मला निवडणूक लढवायची आणि पक्षात इतर कामं करायची आहेत. 21 जुलै 2021 रोजी ललन सिंह यांना जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आलं. राष्ट्रीय अध्यक्षांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असतो. ललन सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण झालाय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या उद्योगपती गौतम अदानींशी असणाऱ्या कथित अर्थपूर्ण संबंधांवर रान पेटवलंय. त्यातच गौतम अदानी यांनी शुक्रवारी रात्री महाविकास आघाडीचा महत्त्वपूर्ण घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसनं या भेटीवर भाष्य करताना आमचे खिडकीला कान नसल्याचा दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. उद्योगपती गौतम अदानी यांनी शुक्रवारी रात्री उशिरा शरद पवार यांची भेट घेतली. अदानी स्वतः पवारांच्या मुंबई स्थित सिल्वर ओक निवासस्थानी गेले होते. तिथे त्यांच्या बंद दरवाजाआड चर्चा झाली. अदानींनी पवारांची भेट का घेतली हे अद्याप स्पष्ट झालं नाही, पण यामागे मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्याचं कारण असल्याचा दावा केला जातोय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या भेटीवर भाष्य करताना काँग्रेसचे भिंतीला कान नसल्याचं स्पष्ट केलं. हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे, हा काँग्रेसचा विषय नाही. यासंबंधी पवार साहेबांना विचारलं तर बरं होईल. आम्ही थोडीच कुणाच्या खिडकीला कान लावून बसतो, असं विजय वडेट्टीवार शनिवारी पवार अदानी भेटीवर भाष्य करताना म्हणाले. दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की पवार अदानीची भेट झाली, पण त्यात महाविकास आघाडीचा काय संबंध? अदानी हा काही कळीचा मुद्दा नाही. धारावी प्रकल्पाच्या ज्या अटी शर्ती आहेत त्याला आमचा विरोध आहे. कोण कुणाला भेटतंय यावर महाविकास आघाडीचं भविष्य अवलंबून नाही. शरद पवार आणि अदानी यांचे जुने संबंध आहेत, असं राऊत यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा केंद्रासह राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्रातील सरकार केवळ उद्योगपतींचे कर्ज माफ करते, त्यांना कष्टकऱ्यांचे अश्रू दिसत नाहीत. याउलट राज्यातही एक फूल आणि 2 डाऊटफुल सरकार आहे, असं ते म्हणाले. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वातील शेतकरी आक्रोश मोर्चाचा 3रा दिवस आहे. त्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर तिखट हल्ला चढवला. देशातील सरकार केवळ उद्योगपतींचं कर्ज माफ करतं, त्यांना येथील शेतकरी आणि कष्टकरी जनतेचं दुःख दिसत नाही. हे सरकार मुद्द्यांवर बोलत नाही, त्यामुळे जनतेचे महत्त्वाचे प्रश्न भरकटतायत. आता पालकमंत्री हे मालकमंत्री झालेत, असं ते म्हणाले. राज्यात एक फूल आणि 2 डाऊटफुल सरकार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती जनतेपासून लपवून ठेवतात. गत 22 दिवसांपासून कांद्यावर निर्यातबंदी लादण्यात आली आहे, पण सरकारच्या एकाही नेत्यात दिल्लीतील नेत्याच्या डोळ्यात डोळे टाकून प्रश्न करण्याची हिंमत नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले. अमोल कोल्हे यांनी यावेळी अयोध्येतील राम मंदिरावरून सुरू असणाऱ्या राजकारणावरही केंद्रावर निशाणा साधला. प्रभू श्रीरामांचं नाव मनात घेतलं तरी चालतं आणि अयोध्येत जाऊन घेतलं तरी चालतं, पण सध्या रामाचा मक्ता कोण घेतंय हे अवघ्या देशातील जनता पाहतीये, असंही अमोल कोल्हे यावेळी बोलताना म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हे यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात पराभव करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर कोल्हे यांनी दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पुढील रणनीती आखली होती. त्यानुसार त्यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काढून सरकार विरोधात रान पेटवण्यास सुरुवात केली आहे. त्यात त्यांनी अजित पवार यांची टीका धुडकावून लावत आपल्यावरील टीकेला सडेतोड शब्दात प्रत्युत्तर दिलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिलाय. मुंबईच्या दिशेनं जाताना आमची वाहनं अडवल्यास गृहमंत्र्यांच्या घरी जाऊन बसू, असं विधान मनोज जरांगे यांनी केलंय. दुसरीकडे आज जरांगे यांचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालंय, त्यामुळे मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाच्या हालचालींना वेग आलाय.
यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की मराठा बांधवांना झोपण्यासाठी आणि खाण्यापिण्याच्या वस्तू मुंबईला घेऊन जावं लागणार आहेत, त्यामुळे सगळी वाहनं बाहेर काढावी लागणार आहेत. कुणाच्याही वाहनांना धक्का लागणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पोलिसांनी वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला तर गृहमंत्र्यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू, असं जरांगे म्हणाले. तसंच पुढे बोलताना ते म्हणाले की वाहनं ही गोंधळ करण्यासाठी काढली जाणार नाही, त्यात खाण्यापिण्याचं सामान असणार आहे. ज्यांना असं वाटत असेल की आम्ही वाहनं आणू नये त्यांनी आमच्या 3 वेळच्या जेवणाची सोय करावी, मग आम्ही वाहनं आणणार नाही, असं जरांगे म्हणाले. दरम्यान गुरुवारी जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी समाजाला आवाहन करताना ते म्हणाले होते की पदयात्रेत येणाऱ्या प्रत्येक तुकडीच्या प्रमुखांनी आणि स्वयंसेवकांनी आपल्या तुकडीतील समाज बांधवांच्या जेवणाची सोय करायची आहे. यासाठी एका वाहनातून मीठ, मिरची, तेल, बाजरी पीठ, गव्हाचं पीठ, तांदूळ, डाळी, छोटी चूल, पाण्याचे ड्रम, टँकर बरोबर घ्यावे. जिथं रस्त्यात थांबाल तिथं स्वयंपाक करून खायचा आहे.